मित्रो, BMCचे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा त्यांना प्रोजेक्ट भेटतो तेव्हा त्यांच्या कामगारांसाठी टेम्पररी स्वरूपात झोपडपट्टी बांधून घेतात, पण काम झाल्यानंतर महानगरपालिका तसेच कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असते की ते झोपडं त्यांनी तोडलं पाहिजे, पण तसं न करता ती वस्ती तिथेच राहते आणि कालांतराने तिकडे मोठी झोपडपट्टी निर्माण होते। असंच काही बोरिवलीत होत होतं, पण फक्त हे एवढंच नव्हतं। ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, ज्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने आहेत, ज्यांच्याकडे 2 व्हीलर्स आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर्स आहेत, असे लोक बोरिवलीच्या रस्त्यावर का राहतात, तर ते काल आमच्या लक्षात आलं। ते लोक ड्रग्सच्या धंद्यात इन्व्हॉल्व आहेत, हे लोक अवैधरित्या दारू विकतात आहे आणि अनेक इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये इथे इन्व्हॉल्व असल्यामुळे बोरिवलीत अनेक लोक येऊन त्यांना पिझ्झा, कपडे, खाण्याचं खाद्य देत असतात। काही काम न करता हातात महागडा मोबाईल घेऊन रस्त्यावरती दारू विकायचं, रस्त्यावरती ड्रग्स विकायचं, रस्त्यावर दादागिरी करायचं, रस्त्यावरती सिलेंडर घेऊन जेवण बनवायचं, रस्त्यावरतीच आंघोळ करायचं, रस्त्यावरतीच आपला संसार चालवायचं, जेवण करायचं आणि तिथे येणार